नमस्कार मंडळी. अहो कसा आहे गारठा तुमच्या का? अहो परवा ते फडणवीस साहेबांनी अजितदादा लिहिलेलं पत्र वाचलं, जे काय अंगात थंडी भरली तुम्हाला सांगतो. अहो त्या निर्मळ मनाच्या फडणवीस साहेबाला हे राजकारणाचं खालच्या पातळीला गेल्यामुळं कांच्या संघर्षाला तोंड द्यावं लागत असेल आणि काय काय भावनिक त्रास सहन करावा लागत असेल. अहो विचार केलाय का? हा आता हे राजकारण कुणी खालच्या पातळीला नेलं, का नेलं, कसं गेलं हा आपला विषय नाही. पण फडणवीस साहेबाचं काय म्हणणं होतं का बो, नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप झाले ते बघता त्यांना महायुतीत घेणं योग्य नाही, बरं नाही. काय चुकलं त्या माणसाचं? आणि तुकोबारायांनी म्हणलंच ना, दुर्जनाची गंधी विष्ठेची या परी देखोनिय दुरी व्हावे तया, दुर्जनाचा भला नव्हे अंग संग, बोलीला से त्याग देशाचा त्याग. तेव्हा फडणवीस साहेबाला वाटत असेल का बा दुर्जनांच्या संगतच नको तर काय वाव काय त्याच्यात? आणि हे कोणासाठी चाललंय? अहो तुमच्या माझ्यासाठी, या जनतेसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी चाललंय. चार दोन अपवाद असतील ना, कानाडोळा करू आपण त्याच्याकडे. कानाडोळा करायला शिकलं पाहिजे आणि आपलं काम येते. आणि याच्यात जर कसूर केलं ना तर हे अभ्यासू नेतृत्व मोडून पडल आणि आपल्याला ते परवडायचं नाही बरं का. अहो मोठ्या विकासाला मुकू आपण, काय बात करता? हां, आणि आज जर ह्या निर्मळ मनाच्या अभ्यासू धाटणीच्या नेत्याच्या माग उभं नाही राहिलो, उद्या हे आपले पोर येतील आणि गाचांडी धरतील आणि म्हणतील कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. येड्यापणा करू नका राजा. हो शहाणे व्हा जरा. अहो मंडळी, महाराष्ट्राला लाभलेलं हे तरुण तडफदार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारख्या नेतृत्वानं तुमच्या आमच्यासाठी काय काय सहन नाही केलं. अहो काय काय सहन नाही केलं. अहो त्याच्या मनाला कुठेतरी वाटतच असेल ना का बा हमने तुम्हारे लिए क्या क्या नहीं किया और तुम कहते हो की क्या क्या नहीं किया. आज कुठं असतंय करावं? अहो त्यांनी पाठ उठू शपथी घेतल्या, रात्री अपरात्री जाऊन तिकडे एकनाथरावांच्या भेटी घेतल्या. अहो कोणासाठी? सत्तेसाठी काय? अहो इथंच गंमत करतो आपण, इथंच चूक करतो. अहो त्याने ते आपल्यासाठी केलं, महाराष्ट्राच्या विकासासाठी केलं. आणि हे समज सगळं गोड सुरू असताना तुमच्या आमच्या विकासामध्ये कुणी येऊ नये, कुठं माशी शिकू नये म्हणून त्यांनी दादाला बी संघ घेतला. आणि महाराष्ट्रात एखादं घरानं फोडणं, एखादं घर फोडणं म्हणजे सोपं पाप नाही ते. आणि त्या माणसानं आपल्यासाठी ते अंगावर घेतलं. काका पुतण्याला वेगळं केलं तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या उजळ भविष्यासाठी. अहो एवढं सगळं करून त्या फडणवीस साहेबांवर आज काय येळ आली? काय येळ आली? अजितदादांना पटलं का? पण हे काय पटलं म्हणजे अहो नवाब मलिक सारख्या देशद्रोह्यांशी संबंध असलेल्या माणसांना तुम्ही जवळ घेऊन बसतात. अहो जो निर्मळ मनाचा आपला फडणवीस साहेब, ज्याने तुमच्यासाठी तत्वांसाठी चिक्की घोटाळ्यावर बी पांघरून नाही टाकलं, भूखंड घोटाळा बी नाही दाबला. अहो त्याच्यावर आज ही येळ यावी का त्या नवाबबाईंसारख्या माणसांजवळ बसावं लागतंय? हे आणि मोदी म्हणलेच होते, आपले मोदी साहेब म्हणले होते का बुवा अजितदादांनी सिंचन घोटाळा केला, 70,000 कोटीचा घोटाळा केला. पण आपल्या फडणवीस साहेबांनी 2च दिवसात अजितदादांना संघ घेतला. भले बी गाडी भरपूर आहे होते, पण ते दाबल्याने संघ घेतले. कायसाठी? महाराष्ट्र पुढं जावा यासाठी. आता ते काय ते इक्बाल मिर्ची सोबत संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेलांना बी संघ घेतलं. का घेतलं? महाराष्ट्राचं वाईट व्हावं म्हणून घेतलं का? अहो नाही ना. काय बात करता तुम्ही? तिकडे ते महिला अत्याचारासारखे गंभीर गुन्हे आणि गंभीर आरोप असलेल्या तुमच्या त्या राठोड का कोणत्या काय संजय राठोड साहेबाला मंत्री केलं. का केलं? वाटोळावं म्हणून केलं? अहो नाही ना. तिकडे ते तानाजी सावंत म्हणू नका, मुश्रीफ म्हणू नका, का ते प्रताप सरनाईक म्हणू नका. या समध्यांच्या गर्दीत तुम्हाला वाटत असेल का बा नवाबबाईंना बी घ्यावा? अहो मंडळी, अहो या निर्मळ मनाच्या मोठ्या मनाच्या फडणवीस साहेबांनी किती मन मारायचं स्वतःचं. त्या अभ्यास करणाऱ्यांच्या भाषेत म्हणतात ते काय तत्वांशी किती प्रतारणा करायची. हा तेव्हा दादांनी त्या ठिकाणी जरा विचार करावा. आता देवेंद्रजींनी हेच त्यांचं म्हणणं दादांच्या कानात बी सांगितलं असताना तरी बी चाललं असतं. आता ते मागं नाही का ते काहीतरी माईकचा आवाज चालू राहिला होता आणि यांनी सावध केलं साहेबांनी आपल्या, चाललं असतं. पण मंडळी आता कानात सांगून दादासाहेबांची ही नाचक्की टाळता आली असते हे म्हणणं तुमचं बी खरंय. पण आता अवघ्या महाराष्ट्राचा नेता म्हणून त्यांना काय वाटतंय हे आपल्याला बी कळलं पाहिजे का नाही. म्हणून त्यांनी लिहिलं पत्र आणि त्यात त्यांना दोष बी देऊन कसं चालेल नाही का. म्हणून म्हणतो फडणवीस साहेबाच्या वेदना समजून घेणं इतक्या सहजासहजी काय आपल्याला शक्य नाही. पण त्यांनी पत्रात म्हणल्याप्रमाणे त्यातल्या त्यात दादांनी त्यांच्या भावना का होईना समजून घेतल्या पाहिजे, एवढं आपलं एक प्रांजळ मत आहे.
कारण इतक्या साऱ्या यांना पत्रात मांडणं म्हणजे आणखी कठीणच काम. तरी फडणवीसांनी पुढं पत्रात म्हणलंच आहे, सत्ता येते आणि सत्ता जाते, सत्याआधी देश येतो. आणि सत्याचं काय हो, सत्ता येते सत्ता जाते, गेलेली सत्ता पुन्हा आणता बी येते, सुरत गुवाहाटी ईडी मार्ग आणता बी येते की. आणि फक्त एवढंच आहे का बुवा, एकदा मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली ती काय एवढ्या सहजासहजी मिळत नाही. कारण शेवटी कसं आहे, बूंद से गई वो हौद से नहीं आती. ज्ञाना म्हणे किती सांगावे कौतुक, अभ्यासू नेत्याचे आमच्या देशी. ज्यांचा अभ्यासला भ्रष्टाचार, सत्तेचा मुकुट त्यांच्याच पाशी. हिपोक्रेसी की भी सीमा होती है.